आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया. तर आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला पोटावर जी वाढलेली चरबी आहे, त्याच्यानंतर परत पाठदुखीचा असणारा जो त्रास आहे, हा त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला आज अभ्यास देणार आहे. मग हा अभ्यास कसा करावा लागेल बरं? कोणता अभ्यास केल्याच्या नंतर पोटावरची पण चरबी कमी होईल आणि पाठदुखीचा पण असणारा त्रास कमी होईल? तर बघा, हे जे अभ्यास आहे ते अत्यंत सोपा आहे. या अभ्यासाचं नाव आहे भुजंगासन. तर चला बरं, मग आता हे भुजंगासन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. छानपैकी हे आता भुजंगासन आपण करूया आणि आपल्याला असणारा जो त्रास आहे तो त्रास आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, तुम्हाला सहज असं पाठीवरती पोटावरती येण्यासाठी डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवरती यायचं. सावकाश तुम्हाला असं पोटावरती झोपायचं. पाठीमागचे पाय जोडलेली किंवा थोडासा अंतर असलं तरी चालेल. आपल्याला जर पाठीचं दुखणं असलं समजा तर थोडासा पायामध्ये अंतर घेतला तरी चालेल. यानंतर या ठिकाणी असं झोपल्याच्या नंतर दोन्ही हात छातीच्या साईडला घ्यायची आणि श्वासाबरोबर सावकाश असं वर यायचं. तुम्हाला जेवढं जमेल, जेवढं झेपेल तेवढंच वर या. फारच पाठीमागं आलं पाहिजे किंवा फारच आपली पाठ लवचिक झाली पाहिजे असा कुठलाही प्रकार नाही आला तरी जमेल. जेवढं तुम्हाला झेपतंय तेवढंच तुम्हाला या आसनामध्ये थांबायचं आहे. आणि या ठिकाणी थांबल्याच्या नंतर एक 10 अंक मोजायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वापस. मग असे किती आवर्तन करायत बरं? तर पोटावर वाढलेली चरबी जर आपल्याला कमी करायची असेल आणि पाठदुखीचा या ठिकाणी असणारा जो त्रास आहे, हा त्रास जर आपल्याला दूर करायचा असेल तर रोज आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं तरी अभ्यास करणं गरजेचं आहे. 5 मिनिटं जर तुम्ही रोज अभ्यास केला आणि प्रत्येक अभ्यासाच्या वेळेस जर असे 10 अंक मोजले आणि 5 मिनिटं जर अभ्यास केला तर पोटावर वाढलेली चरबी, त्याच्यानंतर पाठदुखीचा असणारा त्रास तुमच्या जागेवरती व्हायला लागेल. कारण याच्यामुळं पोटावर वाढलेली चरबीच कमी होते असं नाही, तर पचनक्रिया सुद्धा अतिशय छानपैकी व्हायला लागते. तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला असणाऱ्या ज्या वेदना आहेत ह्या वेदना तुम्ही जरूर कमी करा. तर आज आपण इथे थांबूया. परत आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस.